तो झाला का नाही झाला? एअरप्लेन म्हणून केला आता नाही, एअरप्लेन मोड झाला. तुमच्या जीमेल माझ्यामध्ये दाखल नाही नको करू राहू दे. मोठा करतो म्हणताय हो दे. पाय तुझी इच्छा, तुझी इच्छा जी आहे ते. मी का म्हणू. ठीक आहे स्टार्ट कर. स्टार्ट कर. स्टार्ट करतो. चालत आहे. ठीक आहे ठीक. चल हां हां, जे व्यक्ती काल परवा हजर नव्हते ना, त्यांच्या म्हणजे आपल्या ग्रुपवर व्हिडिओज पाठवलेले आहे, ते व्हिडिओज बघून घ्या. ओके, व्हिडिओज बघून काही डाऊट्स आले तर विचारा. ओके, आणि दुसऱ्यालाही व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. क्लिअर आहे? अरे हो का नाही? नाही करायचं का? हां ते अरे नाही, सबस्क्राईब करावं लागते ना, म्हणजे नोटिफिकेशन यासाठी समोरची समोरचा व्हिडिओ टाकला का नाही टाकला कसं माहीत होणार आहे? सबस्क्राईब केल्या तर बेल आयकॉन आहे ते दाबा लागते. त्याच्यानंतर समजा तुम्ही कोणता नवीन नोटिफिकेशन टाकत आहो तर त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की सरांनी नवीन नोटिफिकेशन टाकलेलं आहे, तर तो आपल्या पाहिल्यानं गरजेचं आहे. येस आर नो? त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि शेअरही करणं गरजेचं आहे. जेवढ्यात जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर कराल तेवढं जास्त आपला फायदा आहे. क्लिअर आहे? आणि वर्गातली संख्या वाढवणे हे आपलं काम आहे. क्लिअर आहे? याच्यासाठी पॉलिसी तुम्हाला सांगितलेली आहे. सर्वांना पॉलिसी माहीतच आहे. येस आर नो? ओके, चलो आगे बढ़ते. तर दुसरा क्वेश्चन बघू याच टाईपचा. ओके, तुम्हाला आता राहील 20 सेकंद. ओके, 20 सेकंद. 145 गुणिला 145 गुणिला 4, 145 गुणिला 4 भागिला 29 भागिला 29 मायनस 78 गुणिला 5 डिवायडेड बाय 26 प्लस 108 इंटू 5 डिवायडेड बाय 27 बरोबर किती? समजलं ना? क्वेश्चन समजला ना? झालं का? किती आले? 25. व्हेरी गुड. सेकंद नाही लागला? अरे हो, मी नाही लागला, लक्षात नाही काढला. किती आले? 25. यस. किती जाते? 5चा 9 5 45 दिसत आहे आपल्याला. 29चा फाडा येत नाही, पण 29 हे मूळ संख्या आहे. तर मूळ संख्येमध्ये हा 9 आहे. लक्ष द्या मॅडम वैष्णवीजी. 19 हा काय? 29 हा मूळ संख्या आहे. तर मूळ संख्येचा भाग जातेच जाते. मूळ संख्येचा भाग, अरे बघा पहिले याला लिहायचं कसं? 4 भागिला 1 असं लिहू शकतो ना आपण याला. यस आर नो? मायनस आहे तर मायनस 78 इंटू 5 डिवायडेड बाय 26 असं लिहू शकतो ना. यस. प्लस 108 इंटू 5 डिवायडेड बाय 27 लिहू शकतो ना असा. यस आर नो? यस. तर 29 हे मूळ संख्या आहे आणि मूळ संख्येचा भाग जातेच जाते, 99% जाते. तर 29चा फाळा येते का आपल्याला? नाही येत. 9चा फाळा येते,
9चा फाडा एवढ्या वेळा म्हणायचं की युनिट डिजिटमध्ये 5 आले पाहिजे. 9 एका 9, 9 दुने 18, 9 त्रिका 27, 9 चौक 36, 9 पाचा 45, म्हणजे 45 जात्या. 29 गुणीला 5 केलं तर 145 येते. करून पाहू का? करून पाहू का? चल हा घ्या करून पाहतो. ठीक आहे बघा लक्ष द्या. 5 9 45 5 हातचे 4, 5 दुने 10, 10 4 14 आले का नाही 145. कितीचा भाग गेला? 5चा. तर 29 एक 29, 29 एक 29, 29 एक 29, 29 एक 29, 29 पाचा 145. क्लिअर आहे का ही गोष्ट? सांगा पहिलं मला. गोष्ट क्लिअर आहे? 5 चौक 20 डिवाइड बाय 1. क्लिअर आहे का ही गोष्ट? यस आर नो? ओके. हां आता हे तर दिसतच आहे तुम्हाला. किती दुने 78 होते? 26 दुने 78 होते ना. सॉरी 26 त्रिक 78 होते ना. यस आर नो? किंवा मग 13चा 26चा नाही तर 13चा येत आहे. 13 का 13, 13 दुने 26, 13 चौक 52, 13 त्रिका 13 का 13, 13 दुने 26, 13 त्रिका 51, 13 चौक 52. बरोबर आहे ना? 13 पंचे 65, 13 छकम 78, 13 छकम 78. क्लिअर आहे का? ओके. बे एक बे त्रिका 6, 3 पाची 15. बरोबर आहे का हे? ओके. प्लस आता 27चा नाही तुम्हाला दिसत आहे, काही लोकांना नाही दिसत असेल ना. 9चा दिसत आहे. मला सांगा ह्या दोन्ही संख्येमध्ये कोणत्या संख्येचा भाग जाते? 9चा जाते. 3चा जाते. कोणता देऊ? 9चा देऊ. ओके. 9 त्रिका 27, 9 एक 9, 9 दुने 18. क्लिअर आहे का? 3 एका 3, 3 चौक 12, 3 5 4 पंचे 20. क्लिअर आहे का ही गोष्ट? क्लिअर आहे का गोष्ट? येतं लिहू शकतो 20 का डिनॉमिनेटर सेम आहे. येतं 15 आणि येतं 20. किती येतं उत्तर? 25 हे उत्तर. कसं 25 येत आहे? 5 आणि हे 20 किती येत आहे? 25. गुड. समजलं का? काय प्रॉब्लेम? चलो आगे बढ़ते. आगे बढ़ते. समजते का राणी? मिटवला दिली. चला एक आता चांगला क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. 15 मायनस 24 डिवाइडेड बाय 3 इंटू 4 माइनस 30. ठीक प्लस 2. हाँ 1 2 3 4 5 15 किती? हाँ समीर का पाहत आहे? पंधरा. बरोबर आहे ना? 15 येत आहे म्हणजे
चला बघा, लक्ष द्या. लक्ष द्या. सर्वात आपल्याला आतील सोडवायचा आहे कंस. यस आर नो. लक्ष द्या थोडंसं. तर आतील कंसामध्ये भागाकार सोडवायचा आहे. यस आर नो. तर 3 एका 3 8 8 लिहू येतं. यस आर नो. गुणीला 4 आहे. क्लिअर आहे काय गोष्ट. ओके, एक गोष्ट क्लिअर आहे का आपल्याला सांगा. आता का सोडवू. 8 चोक 32 आणि हे किती 30 आणि हे प्लस 2. क्लिअर आहे. ओके, 15 मायनस 32मधून 30 गेले, किती राहिले 2. प्लस 2 का मायनस 2. प्लस 2 का मायनस 2. प्लस 2. इथं प्लस 2 आले, इथं प्लस 2 आहे. यस आर नो. ओके, इथं काय असं आहे. यस आर नो. यस. तर हे काय होईल. हा मायनसचा चिन्ह कोणाचा याचा हो ना. अरे हा मायनसचा चिन्ह कोणाचा प्लस. अरे हा पहिले सांग. हां ते सांगतो. हा जो मायनसचा चिन्ह हा कोणाचा हो, याचा हो की याचा हो. हे पहिले क्लिअर करा. कोणाचा आहे. 2चा हो ना. याच्याशी याचा काही संबंध नाही. हा जो चिन्ह आहे हा याचा हो. येतं कोणता चिन्ह आहे. प्लस. येतं कोणता चिन्ह आहे. गुणीला. दिसत नाही आहे. गुणीला आहे. यस आर नो. कॉन्सेप्ट पूर्ण क्लिअर करा. येतं प्लस आहे, येतं गुणीला आहे. मायनस इंटू प्लस मायनस. मायनस इंटू प्लस मायनस. तर मग येतं काय -2 प्लस 2 असं ना. यस आर नो. क्लिअर आहे का नाही आहे. तर मायनस प्लस 0 होऊन जाईल ना. हे हा कटला ना. यस आर नो. आणि नाही समजलं का. हा तुला रे समजलं राकेश. ओके, तर हे 0 0 कॅन्सल आउट. तर उत्तर काय 15. ओके, चलो अजून देऊ का एक टाईप या टाईपचे. 1-2 टाईप देऊ का. -21 -2 प्लस 15 डिवाइडेड बाय 3 इंटू 4 -15 divided by 7 into 21. या 1 20 सेकंद. 2 3 4 गुड व्हेरी गुड. 4 सेकंदमध्ये उत्तर. 4 सेकंदमध्ये उत्तर. व्हेरी गुड. आला दाखव. हां का कोणीच काढला तो. नागेश कोणती मुलगी गायब आहे आज. हां ग्राउंड वनच्या. सांगा सर्वांना. ओके हां चल बघा, लक्ष द्या का. लक्ष द्या. तर सर्वात आधी आपल्याला इथं सोडवायचं आहे. लक्ष द्या मग. हां ठीक आहे. तर 3 एका 3 5 15. ओके 3 एका 3 3 5 15.
असा आला ना, असा आला ना. ओके. आता 4 पंचे 20. व्हेरी गुड. -15 डिवाइड बाय 7 इंटू 21. हां आता 22 मायनस 15 इंटू 21 किती येते? 7. 7 भागीला 7 इंटू 21. क्लिअर आहे? ओके. तर 21 मायनस 7 डिवाइडेड बाय 7 1 इंटू 21. क्लिअर आहे का? इकडे बघा 21 मायनस 21. क्लिअर आहे का नाही आहे? यस आर नो? कारण की बघा इथं 1 आला समजा, ठीक आहे ना, तर 1 आला नाही, ते 21 आहे. 21चा गुणाकार होईल ना पहिला. यस आर नो? तर 21 गुणिले 21 झाला हा, आणि हा 21 म्हणून 0. समजलं का? तुम्हाला समजलं मॅडम? का नाही समजलं बोला, सांगा मला. रिपीट करू. हां एक रिपीट करतो मी. हां ठीक आहे. 21 होता -2 प्लस याचा काय होईल? भागाकार होईल पहिला. 3 5 15 गुणिला 4. यस आर नो? -15 भागाकारामध्ये 7 गुणिला 21. क्लिअर आहे मॅडम हे? ओके. पहिली स्टेप. दुसरी स्टेप 21. ठीक आहे. 5 24 होईल मॅडम. यस आर नो? यस. 15 भागाकारामध्ये 7 गुणिला 21. क्लिअर आहे मॅडम? क्लिअर आहे. तर 21 20 आणि 2 22 मायनस 15 भागाकारामध्ये 7 गुणिला 21. क्लिअर आहे मॅडम? क्लिअर आहे. ओके. हां 21 मायनस 22मधून 15 गेले, राहिले किती मॅडम? 7 राहिले का नाही मॅडम? यस आर नो? यस. इंटू 21. ओके. डन. आता मला सांगा इथं आपल्याकडे कोणते कोणते चिन्ह आहे? भागाकार आहे, सॉरी मायनस आहे, भागाकार आहे, गुणाकार आहे. तर कोणतं चिन्ह पहिलं करू? भागाकार करू पहिला. कंसामधला भागाकार कंस काढू शकतो ना आपण? यस आर नो? यस. ओके. 21 मायनस 7 डिवायडेड बाय 7 असं लिहू शकतो का? इंटू 21 असं लिहू शकतो का रे? लिहू शकतो? ओके लिहू शकतो. इकडे बघा 21 मायनस 7 इंटू 7 काढून टाकू का इथंच? 7 1 7 1 7 7 1 7 एकच आला इथं. 1 गुणिला 21 असं आहे. तर 21 गुणिला 21 म्हणजे 21 गुणिला 1 21 म्हणजे 21 म्हणजे इथे किती आले? 0. आता समजलं मॅडम? हां चला लिहा. समजलं का रे? आलं का उत्तर? हां लवकर आलं पाहिजे. हां हां राकेश थोडं पाणी घ्या वर्गात. हां राणीजी लेट नाही आहे उद्यापासून. समजत आहे काय मिटवायला? $15 60
डिवायडेड बाय 20 प्लस 5 मायनस 120. हा शेवटचा क्वेश्चन आहे. याच्यानंतर मी तुम्हाला उदाहरण देणार आहे तुमच्या याच्यावर आणि मग ते तुम्हाला सोडवून आणायचं आहे. याच्यानंतर आपण दुसऱ्या चॅप्टरकडे जाऊया. हां -90. व्हेरी गुड. -90 नाही नाही -30 नाही. अरे चुकले का रे? 0 0. हां 0 ठीक आहे ना 0. हां बरोबर. 15 8 120 120 मायनस 120 0. दिसे सस्ता आहे त्याला. हे तर चिन्ह आहे ना, आहे का नाही चिन्ह? पण तो हिडन आहे. ओके चलो आगे बढ़ते क्या अभी बघा लक्ष द्यायचा. लक्ष द्या. 15 आहे ना, 60 भागाकारामध्ये 20 प्लस 5 मायनस 120. क्लिअर आहे का नाही आहे? तर याचा भाग देऊ शकतो आपण पहिला. 20 एका 20 20 त्रिका 60. ठीक आहे. 3 न 5 8 8 झाले ना. 8 मायनस 120. क्लिअर आहे का ही गोष्ट? ओके. येतं कोणतं चिन्ह आहे? गुणाकार आहे. तर 15 8 120 120 मायनस बरोबर. समजलं का राणी? हां चल. हां मॅडम व्हिडिओ पाहून घ्या. त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगितलं आहे की इथं कसा हे आहे ते आहे. ठीक आहे का समीर? समजलं का? एक शेवटचा क्वेश्चन देतो याच टाईपचा. भेटूयाला याच्यानं कसं आहे, कॅल्क्युलेशन तुमची फास्ट होते. जेवढं लवकर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न कराल तेवढं चांगलं आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला नियम चिन्ह हे सर्व माहीत होते. 2 + 8 सोडवतच आलं पाहिजे. 2 + 8 डिवायडेड बाय 3 - 3 इंटू 5 डिवायडेड बाय 4. चला टाइम आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 3.33. व्हेरी गुड. प्लस मायनस हां मायनस. इट इज अ राईट आन्सर. अंश आणि छेदच्या स्वरूपात सांगा. म्हणजे न्यूमिनेटर आणि डिनोमिनेटर स्वरूपात सांगा. गुड. 30 पर्यंत नाही गेलो वाटते ना आपण? 20 पर्यंत गेलो नाही आला. हां चला लक्ष द्या आता. लक्ष द्या.
तर सर्वात आधी आपल्याला कंस सोडवायचे आहे. 2 कंस आहे. कोणताही कंस सोडू शकता, तुमची मर्जी. यस आर नो? यस. तर कोणता सोडू? हा सोडू का पहिला? ओके, हा सोडून हा सोडवा. कोणता सोडवा? तुमची मर्जी सर, तुम्ही कोणता सोडवा. ठीक आहे. 2 आणि 8 10. सोडवला 10. क्लिअर आहे का? ओके, डिवायडेड बाय. क्लिअर आहे काय गोष्ट? ओके. हां, 3 5 15. 3 मायनस 3 5 15. असंच ना? क्लिअर आहे का नाही आहे? असं अरे यार, 3 5 15 कसा डिवाइड आहे ना इथं? यस आर नो? डिवाइड आहे का नाही आहे? प्रश्न बरोबर लिहिलं मी? अरे नाही, अरे यार, हा असं आहे. ठीक आहे, असं आहे. हां, लिहा. आता सोडा, आता सोडा, आता सोडा. बरोबर आहे आता? हो, सारखाच येते, पण ते चुकीचं मेथड होते ना, सारखाच नाही येत ना. आता मग याला काटा लागेल कसा तरी. नाही काढता तर प्रश्न चुकीचा आहे. हा प्रश्न चुकीचा ना का? कारण की मग तुम्ही गुन्हेगार कसे केले? गुन्हेगार केले ना तुम्ही, तर चुकीच्या मेथडने यूज केले. पहिलं का म्हणते? भागाकार करा म्हणते ना. तर एक हे नाही दिल्यामुळे मी तुम्ही काय केले? भागाकार. पण हे द्या लागत होतं ना, तेव्हाच तुम्ही गुन्हेगार करू शकत होते ना. नाही तर तुमचे हात बांधलेले आहेत, तुम्ही नाही काढू शकत. यस आर नो? क्लिअर आहे का नाही आहे? याचा अर्थ प्रश्न चुकलेला आहे, प्रिंट मिस्टेक आहे. ठीक आहे, क्लिअर आहे का नाही? क्लिअर आहे का नाही आहे? याच्यामुळे टाईम वेस्ट होते, मग त्याला उत्तरच नाही निघत. ठीक आहे. हो, बरोबर आहे. 3.33 बरोबर आहे. लक्ष द्या. आता 3 5 15 करू आता. यस आर नो? 3 5 15. ठीक आहे, असं आहे. आता क्लिअर आहे का नाही आहे? ओके. तर 15तून 3 गेले किती? -12. यस आर नो? -12 डिवायडेड बाय, आता असं आला ना, डिवायडेड बाय 4 आला ना. आता याला भाग देऊ. भाग देणं किती येते? 4 1 4 3 12. तर -3 आला इथं. यस आर नो? यस आर नो? यस. ओके, क्लिअर आहे. तर हे काय? डिवायडेड 10 -3 असं ना. क्लिअर आहे. हा जो उत्तर समजलं का? हां हां हां. असं आहे का? हां, व्हेरी गुड. चलो आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते क्या? समजत आहे थोडं? नाही समजलं तर विचारत चला. एक एक गोष्ट भेटू. चल, या टाईपचे तुम्ही आहे ना घरी 20 प्रश्न कोणाला पुन्हा. किती? 20. किती प्रश्न? 20 प्रश्न. जमेल का एवढा प्रश्न करायला? आणि पोलीस भरतीमध्ये आलेले किंवा मग SSC GT आलेले किंवा मग रेल्वेमध्ये आलेले. डन. हां, आता आपण बघूया नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या. तसं तर आपण पहिलं बघितलंच आहे ना. यस आर नो? ओके. पण आता आपण का बघणार आहोत? हां, नैसर्गिक संख्या किती आहे, समसंख्या किती आहे, विषम संख्या किती आहे. ओके. टाईम काय झाला? का म्हणला? मराठी घेऊ म्हणता? मराठी घेऊन? हो, 1 तास झाला. चला ठीक आहे, मराठी घेऊन 10 मिनिटाची रेस्ट घ्या थोडंसं, त्याच्यानंतर मराठी घेऊ. ओके.